नागपुरातील संचारबंदी हटवण्यात आली। 5 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली आहे, तर 3 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदीत शिथिलता। अजित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर। काँग्रेसचे भास्करराव पाटील खदगावकरांचा होणार पक्षप्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। नागपूर हिंसाचारानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। मुंबईच्या MIDCत पोलिसांकडून रूट मार्च, तर रमजान, ईद आणि गुढीपाडव्यानिमित्त मुंबई पोलिसांकडून मॉक ड्रिल। इंद्रजित सावंत धमकी प्रकरण। प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात। प्रशांत कोरटकरच्या पत्नीने पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केलाय। लातूर जिल्ह्यातील विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला मारहाण। कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती का केली नाही म्हणून 2 महिलांनी केली मारहाण। संगमनेर तालुक्यातील चिखली येथे ग्रामसेवक व सरपंचांच्या अनागोंदी कारभारामुळे खरतर या विरोधात आता नागरिकांनी आंदोलन केले। आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून कारवाई करण्याची मागणी केली आहे। वाशिममध्ये 2 दिवसीय धान्य महोत्सवाचं आयोजन। थेट बाजारपेठात शेतमाल विक्रीची संधी, तर दर्जेदार शेतमाल उपलब्ध करून देणाऱ्या या महोत्सवासाठी शेतकरी उत्साही। मालेगाव महानगरपालिकेचे जन्म मृत्यू विभागाचे उपनिबंधक अब्दुल तवाब निलंबित। महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार महापालिका आयुक्तांनी केलं निलंबन। चाळीसगावात बाजार समितीत धान्याची वाढली आवक वाढल्याने दर घसरल्याने शेतकरी चिंतेत, तर धान्याच्या दरात 300 ते 400 रुपयांची घसरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नाशिक दौरा अडचणीत। ठाकरे गट दाखवणार काळे झेंडे। फडणवीसांना नाशकात पाय ठेवू न देण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा। यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या राज्यस्तरीय पोर्टलचं उद्घाटन। या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व जनजागृतीसाठी भारतीय जैन संघटनेसोबत करण्यात आला सामंजस्य करार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।